नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कृष्ण आता शोधत शोधत मंग्या काकाच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे आणि मंग्या काकाच्या घरी पोहोचल्यानंतर ती हाक मारू लागते, पण घरात कोणीच नाही हा आवाज आहे. तिचा आवाज काही आतमध्ये पोहोचत नसतो. तेवढ्यातच पाठीमागून तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं आणि ती पाहू लागते तर दुष्यंत आलेला असतो. ती म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही? तेव्हा तिला धक्का बसलेला असतो की दुष्यंत सरकार अचानक कसे काय आले. तर दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा, काय हे एवढ्या रात्रीच्या वेळी इथं कशाला आली? आम्ही बघतोय ना काय करायचं आहे ते, तू का इथं आलेली आहेस? हे ऐकल्यानंतर कृष्णा म्हणत असते की नाही, मी मंग्या काकाकडे आले होते म्हणून म्हटलं. तेव्हा दुष्यंत म्हणतो, नशीब तुझ्या मोबाईलमध्ये मी तो ट्रॅकर ऑन ठेवलेला आहे, त्यामुळे मला समजलं की तू कुठे जातेस. तेव्हा कृष्णा म्हणते, ट्रॅकर म्हणजे काय? तेव्हा दुष्यंत तिला सांगू लागतो की एक असं ॲप आहे की ज्याच्यामुळं तू जर घराच्या बाहेर पडली, तू कुठे जाते काय हे माझ्या मोबाईलवरती मला कळतं, त्यामुळे मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकतो. हे ऐकल्यानंतर कृष्णा म्हणते, असं आहे का? कृष्णाला थोडंसं नवल वाटलेलं असतं, परंतु इकडे कृष्णाला घेऊन आता दुष्यंत घरी येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की मंग्या काकाला दरबार भरलेला असतो, त्या दरबारात आणलं जातं आणि मग आता बाळजाबाई न्याय करणार असतात. कारण हे सगळं जे काही चाललेलं असतं ते पूर्णपणे चुकीचं असं चाललेलं असतं. मग सगळेजण तिथं जमलेले आहेत, गावकरी जमलेले असतात. तर इकडे मंग्या काका तिथं आलेला आहे आणि जेव्हा मंग्या काका तिथं आलेला असतो तेव्हा सगळ्यांच्या समोर आता बाळजाबाई तिथं मंग्या काकाला प्रश्न विचारू लागतात. मंग्या काका पाहत असतो, हात जोडून उभा असतो. त्याला प्रश्न पडलेला असतो की त्याची तर काहीच चूक नव्हती. मग हे सगळं काय आहे? हे सगळं कोणामुळे भोगायला लागलं? हा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र बाळजाबाई म्हणत असतात की तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे की अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आमच्या सुनबाई यांच्यावरती हल्ला झाला, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर हे जे काही कुणी केलेलं आहे त्या व्यक्तीला आम्ही सोडत नसतो, असं म्हणत बाळजाबाईंनी आता तिथे दरबारात न्याय व्यवस्थेला सुरुवात केलेली असते, म्हणजे न्याय द्यायला. खरं तर त्यावेळेस मंग्या काकाला आठवत असतं की आता जर मी काही तर बोललो तर वाट लागणार आहे, म्हणून मंग्या काका पाहतच असतो. तेव्हा मंग्या काकाला आठवतं की काल रात्री जयकांतने मंग्या काकाला उचललेलं असतं आणि तो म्हणत असतो की आमच्या वहिनी साहेबांना का उचलून नेलंस. तेव्हा मंग्या म्हणत असतो, मी का असं करेल? ती तर माझ्या लेकीसारखी आणि मी का तिला उचलून घेऊन जाईल? कशासाठी मी असं करेल? आणि तेवढ्यात बाळजाबाई आणि गणपत भाऊजी तिथं आलेले असतात. तेव्हा बाळजाबाई म्हणतात की म्हणजे तूच नेलं होतंस. कसं आहे माहिती आहे का, उद्या सगळ्यांच्या समोर तू हे मान्य करायचंय, नाहीतर तुला माहिती आहे काय होऊ शकतं ते. नाही, तुझ्याकडे जी जमीन आहे ना ती कर्जावर तू टाकलीस, हे तुला पण माहिती आहे. आणि जर ते कर्जाचा व्याजदर वाढला तर अन्न खायची वाट लागेल तुझी. आणि त्याहीपेक्षा तुझी मुलगी शहराकडे शिकायला आहे, तिथल्या तिथंच जर ती गायब झाली, तिचा ॲक्सिडेंट झाला तर काय करशील? असं म्हणत इकडे बाळजाबाईंचं जे रूप आहे ते मंग्या काकाच्या समोर आलेलं असतं. कारण बाळजाबाईंनी सरळ सरळ मंग्या काकातला स्क्रूड्रायव्हर हातात घेतलेला असतो आणि तो डोळ्यात खुपसील अशी धमकी देत स्वतःच्या पोरीला संपवेल अशी सुद्धा धमकी दिलेली असते. आणि काहीही झालं तरीही उद्या हा जो गुन्हा आहे तो स्वतःवरती घ्यायचा असंही सांगितलेलं असतं. मंग्या काकाला कळतच नाहीये, तो बिचारा घाबरलेला असतो. बाळजाबाई म्हणतात, उद्या सगळ्यांच्या समोर पंचायत जेव्हा भरेल तिथं सगळ्यांच्या समोर ही गोष्ट मान्य करायची आहे. इकडे मंग्या काका विचार करू लागतो की हे सगळं काय झालंय आणि काय होऊन बसलंय. तो खूप घाबरलेला असतो. बाळजाबाई त्याच्या जीवावर उठलेल्या असतात. त्याहीपेक्षा आपली लेक जर या जगात राहिली नाही तर काय करायचं, ही काळजी इकडे मंग्या काकाला असते. म्हणजेच मंग्याला असं वाटत होतं की हे सगळं इकडे जयकांत करतोय, पण तसं नसून हे सगळं बाळजाबाई करते, ही गोष्ट सुद्धा मंग्या काकाच्या लक्षात आलेली असते. बिचारा खूप घाबरलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मंग्या काका हात जोडून सगळ्यांच्या समोर तिथे दरबार भरलेला असतो, तिथे उभा असतो आणि सांगत असतो की हो. आणि इकडे बाळजाबाई म्हणत असतात की ज्याने गुन्हा केलेला आहे त्याने स्वतःच्या तोंडाने गुन्ह्याची कबुली द्यावी. आता मात्र प्रश्न पडलेला असतो तो कृष्णाला. हे कसं शक्य आहे? कारण काहीही झालं तरीही मंग्या काकाने असं करणं शक्यच नाही. मंग्या काका हे करू शकत नाही हे मात्र चांगलंच माहिती असतं. तरीही या गोष्टी का घडलेल्या आहेत हा विचार मात्र लक्षात आलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र बाळजाबाईंची जी नाटकं असतात ती काही कमी नसतात. कारण नेहमीप्रमाणे त्यांचा जो आकांतांडव असतो तो सुरूच असतो.
म्हणजे सगळ्यांच्या समोर इथे आ मांडलेला असतो आणि इकडे कृष्णाला हे सगळं पटतच नसतं. मग इकडे लगेचच सांगितलं जातं की पोलिसांना बोलवा. पोलिसांना बोलवलं जातं आणि पोलीस तिथे येतात. पोलीस म्हणतात की काय? मग त्याला ताब्यात घेतलं जातं, कारण गणपतने आधीच पोलिसांना खबर देऊन ठेवलेली असते आणि मंग्या काकांनी गुन्हा कबूल केलाय, त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्या असंही सांगितलं जातं. आता मात्र इकडे कृष्णा विचारात पडते, हे सगळं काय चाललंय? कारण मला माहिती आहे मंग्या काका असं कधीच करू शकत नाही. तरीही मंग्या काकावरती हे सगळे आरोप केले जात आहेत. मंग्या काकाला दोषी ठरवलं जात आहे. यामध्ये मंग्या काकाची अजिबात चूक नाही आणि तरीही बिचाऱ्या मंग्या काकाला हे सगळं सहन करावं लागतंय. म्हणून कृष्णा रडत असते, ती बोलत असते. त्याच वेळी तिथे आढळराव येतात आणि आढळराव म्हणतात की सुनबाई, मला माहिती आहे काय झालंय, तुला काय म्हणायचंय, हे सगळं माझ्या लक्षात आलेलं आहे, पण आपण काहीच करू शकत नाही. कारण दुष्यंतच्या समोर कसे पुरावे ठेवणार आहेस तू? कारण विचार कर ना, दुष्यंतच्या डोळ्यावरती ममतेची पट्टी बांधलेली आहे. तेव्हा कृष्णा म्हणत असते की मला माहिती आहे हे सगळं कुणी केले, पण माझे हात दगडाखाली आहेत. मीच सांगू शकत नाही दुष्यंत सरकारांना. तर काय, आता मंग्या काकाचा हाकनाक बळी गेलेला आहे. मग घडलेला सगळा प्रसंग कृष्णा इकडे आढळरावांना सांगत असते. म्हणजेच बाळजाबाईने तिला दिलेली धमकी. बाळजाबाईने तिला सांगितलेलं असतं, तू जर तोंड उघडलं आणि दुष्यंतला तू काय सांगितलं तर तुझी वेडपट बहीण कुठं पण पडू शकते, आग लागू शकते आणि ती पटकन झटक्यात एका जाऊ शकते, असं सगळं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात, नेमकं त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे त्याच वेळेस इकडे कृष्णा टेन्शनमध्ये असते. इकडे आढळराव म्हणत असतात की मान्य आहे, मला माहिती आहे सगळं काय झालंय आणि कशा पद्धतीनं झालेलं आहे. इतक्या वर्षात जी गोष्ट मला जमली नाहीये, जी गोष्ट मी करू शकलेलो नाही, ती गोष्ट तुला करणं मान्य आहे मला. तेव्हा कृष्णा पण म्हणत असते की हो ना, इतक्या वर्षात तुम्ही जे करू शकलेला नाही, दुष्यंतरावांच्या समोर तुम्ही बाळजाबाईंचा खरा चेहरा आणू शकला नाही, तर मी कसं आणणार आहे, असं कृष्णा बोलत असते. तेव्हा आढळराव म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, पण अवघड नाहीये असं आढळरावांनी सांगितले. ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडायच्या आणि आता पुढचा विचार करायचा, हेही त्यांनी सांगितलेलं असतं. कारण संक्रांत आहे, लग्नानंतरचा पहिला सण आहे आणि ती साजरी करायची आहे, असं आढळरावांनी तिला सांगितलेलं असतं. लगेचच बाळजाबाईंनी इकडे कृष्णाला बोलवलेलं असतं. कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुम्ही बोलवलं? तेव्हा बाळजाबाई म्हणतात, कसं आहे, आमचं घराणं खूप मोठं आहे, आमच्याकडे बक्कळ पैसा आहे. कसं आहे, उद्या संक्रांत आहे ना, म्हणायला नको गावकऱ्यांनी, आणि त्याचबरोबर आम्ही बऱ्याच गोष्टी दान पण करत असतो ना. तर ही साडी उद्या संक्रांतीसाठी नाही, भरजरी आहे, खानदानी आहे, ही तुला दान म्हणून समज आणि नेस उद्या ही साडी. कसं आहे, तेवढंच तुला मिरवता येईल ना, असं कृष्णाला बाळजाबाई बोलत असतात. तेव्हा कृष्णाला त्या म्हणत असतात की उद्या तुझ्यावरती अशी संक्रांत येणार आहे की ज्याचा तू विचारही केलेला नाही. आता कृष्णा म्हणत असते, विचार करा तुम्ही. कसं आहे, ही संक्रांत तुमच्यावर किंक्रांत बनून उलटली नाही तर नाव बदलून ठेवेल. तुमचाच खेळ कसा खल्लास होईल याची विचार करत आहे. असं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र बाळजाबाई म्हणत असतात की तू काही करू शकत नाहीये. पण बाळजाबाईंच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. बिचाऱ्या कृष्णाला कुठं माहितीये. आणि त्या सगळ्यामध्ये पूजा असतेच की साथ द्यायला बाळजाबाईंची, आणि हे सगळं बाळजाबाई आणि पूजीने मिळून केलेलं असतं. हे मात्र तेवढंच मान्य आहे. इकडे कृष्णा मात्र आता किचनमध्ये आलेली असते. तिळगुळाचे लाडू ती बनवायची तयारी करत आहे. म्हणून तिने तीळ काढलेले असतात, गुळ काढलेला असतो. तेव्हा दुष्यंत तिथे येतो आणि दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा, एवढ्या उशिरा काय करतेस तू इथे, एवढ्या उशिरा किचनमध्ये? तेव्हा कृष्णा सांगू लागते की उद्या संक्रांत आहे ना, तर मग लाडू बनवते. आता हे ऐकल्यानंतर इकडे दुष्यंत म्हणतो की खरंच, चल आपण दोघं मिळून बनवूया, असं दुष्यंत तिला सांगू लागतो. तेव्हा कृष्णा म्हणते की चालेल. मग दोघंही, कृष्णा म्हणते तुम्हाला जमेल ना? तेव्हा दुष्यंत तिला म्हणतो की अगं असं काय म्हणते, जमेल जमेल, सांग तू कसं करायचं ते, मी आहे की करू लागतो, असं म्हणत तो तयारीला लागतो. कृष्णा म्हणते, तो गुळ आहे ना, तो बारीक बारीक चिरायला घ्या, मी तोपर्यंत तीळ भाजून घेतो, असं कृष्णाने सांगितलेलं असतं. आणि कृष्णाने आता सगळी तयारी केलेली असते. कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं आहे, हे तिचं सगळं ठरलेलं असतं. आणि त्याच वेळी कृष्णा अगदी मनापासून सगळ्या गोष्टी करत असते. दुष्यंत तिच्या मदतीला असतो. दोघंही अगदी एकमेकांच्या प्रेमात बुडालेले आहेत. कृष्णाला पण दुष्यंतबद्दल वाटत आहे, दुष्यंतलाही वाटत आहे. ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात आणि नेमकं दोघंही आता तयारीला लागतात. कृष्णा म्हणते की आता तो गुळ चिरलेला आहे ना, याच्यामध्ये टाका.
मग कृष्णाने सांगितल्याबरोबर दुष्यंतने तो गूळ टाकलेला असतो आणि दोघंही ते मिक्स करायला घेतात. आता गुळाचा पाक बनवायचा आणि मग लाडू करायचे असं त्यांचं ठरलेलं असतं. कृष्णा हळूहळू सगळ्या गोष्टी शिकत असते. काही गोष्टी तिला जमत नसतात तेव्हा भक्ती तिच्या मदतीला येतच असते. त्यासोबतच आता कृष्णा म्हणते की आता मी हे हलवायला घेते, तुम्ही ह्याच्यामध्ये तीळ टाका, असं कृष्णाने दुष्यंतला सांगितलेलं आहे. आणि दोघंही छान पद्धतीने सगळी तयारी करत असतात. आणि कृष्णा म्हणत असते पण दुष्यंत सरकार. तेव्हा दुष्यंत म्हणतो काय झालं. तेव्हा कृष्णा विचारू लागते की हे सगळं जे काय ना ते असं आपण केलेलं आहे. ह्या गोष्टी सुरू असतात आणि त्याचवेळी कृष्णा हातावर ते लाडू घेते आणि तिच्या हाताला चटका लागतो. तेव्हा कृष्णा दुष्यंतला म्हणालेले असते की हो हाताला भाजेला आणि नेमकं कृष्णाच्याच वाजतं. तेव्हा ती म्हणते की अहो शेप साईड. तेव्हा दुष्यंत म्हणतो शेप नाही गं, ते सेफ असतं. सेफ म्हणजे कोणाला त्रास होऊ नये त्याची काळजी घेणं, आधी काळजी घेणं म्हणजे सेफ असणं. तेव्हा कृष्णा म्हणते बरोबर आहे, काय त्या शब्दांचा घोळ, मला नाही वाटत की कधी माझा मिटेल, असं इकडे कृष्णा सांगू लागते. त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा दोघंही लाडू वळत असतात. तेव्हा कृष्णा म्हणते की अहो त्या पूजेच्या औषधाची वेळ झाली आहे दुष्यंत सरकार, तुम्ही जाल ना तिथे, असं म्हणत दुष्यंतला ती सांगते मी घेते हे करून. तेव्हा दुष्यंत म्हणतो की हो जातो. खरं तर दुष्यंतला या सगळ्या गोष्टींचा राग येत असतो, त्याला अजिबात पटत नसतं. कृष्णाने आता तिळाचे लाडू एकटीनंच बनवायला घेतलेले असतात आणि छान पद्धतीने तिने बनवत असते. त्याचवेळी इकडे आता दुष्यंत पूजाला औषध देण्यासाठी चाललेला असतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की दुष्यंत हा पूजाला औषध द्यायला गेलेला असतो. तर तिथे गेल्यानंतर पूजाची वेगळीच नाटकं चाललेली असतात आणि ती माझा डी डी फ्रेंड फ्रेंड म्हणत ती इकडे दुष्यंतला मिठी मारत असते. तेव्हा दुष्यंत तिला बाजूला ढकलतो आणि म्हणतो की बाजूला हो, बस झालं, हे काय नाटकं चाललेली आहेत. तेव्हा मात्र कृष्ण तिथे येते आणि कृष्णा हे सगळं पाहते. दुष्यंत चिडलेला असतो, हे कृष्णाच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. तेव्हा दुष्यंतच्या समोर कृष्णा पूजेच्या खानदेशी कानाखाली वाजवते, कारण तिला ती गोष्ट पटलेलीच नसते की माझ्या नवऱ्याच्या जवळपास यायची गरज नाही आहे आणि हे नेहमीच झालेलं असतं, हे सुद्धा कृष्णाच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून कृष्णाने सनसनीत अशी कानाखाली लगावून दिलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की दूर व्हायचं, बाद झाली ही सगळी नाटकं. अशा पद्धतीने तिने ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे त्यानंतर पूजा रडायचं नाटक करते आणि मग कृष्णा तिला जवळ घेते. कृष्णा तिला म्हणू लागते की पूजे काळजी करू नको, ज्या नराधमाने तुझी ही अवस्था केलेली आहे त्याला आणून मी तुझ्या पायाशी ठेवणार आहे. म्हणजे पूजाने आता तिला सांगितलंय की मला तिचा जो आहे बॉयफ्रेंड जो तिला सोडून गेलेला आहे त्याची आठवण येते, म्हणून तिने दुष्यंतला मिठी मारलेली आहे. म्हणजेच आता दुष्यंत आणि त्याचबरोबर पूजा यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. कारण इकडे आता दुष्यंत विचार करू लागलेला आहे की काहीही झालं तरीही मी आता संक्रांतीच्या दिवशी कृष्णाला सगळं सत्य सांगणार आहे आणि सगळ्या गोष्टी कृष्णाच्या समोर आणणार आहे. म्हणजेच माझ्या आयुष्यात पूजा होती आधी, माझं आणि पूजाचं नातं होतं, हे सगळं कृष्णाला सांगायचं असं दुष्यंतने ठरवलेलं असतं. पण इकडे बाळजाबाईंनी सुद्धा वेगळाच डाव आखलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा. थँक्यू.